स्वप्न तर खूप आहे पण झाले पाहिजेत, प्रयत्न करू आपण. हिची आवड आहे का की तुम्ही तुला इकडे यायला सांगितलं? तिची स्वतःचीच आवड स्वतःची आहे. आवड आहे का? लहानपणापासूनच ती माझ्यासोबत भजनाला जात असताना सोबतच राहायची, म्हणून मी ती शिकली आणि तिची आवडच याच्यामध्ये. मग काय करिअर करायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला यायचं पुढं? तिला काय समोर जमलं तर कीर्तन, भजन, हा, हा. बस याचाच छंद आहे. आता याच्यातच ती मग्न आहे, तर त्याच्यात काय पुढाकार करेल तिला विचारा. आता तुमचं काय स्वप्न आहे, समोर काय करायचं? आता स्वप्न तर खूप आहे पण झाले पाहिजेत, प्रयत्न करू आपण. भाऊ समोर पण आता तुम्ही स्वतः स्वप्न बघितलं हीच खूप मोठी गोष्ट आहे. अजून त्याच्यावर जेव्हा तुम्ही काम करा नका 101% पूर्ण होत, तर तुम्ही स्वतःवर एक विश्वास ठेवायचा आणि फक्त काम करायचं. अजून काय बोलायची इच्छा आहे तुमची? अजून आपण नामस्मरण केलं पाहिजे तर करायचंय, आणि वारी कधीच चुकू नये. आम्ही कधीच वारी चुकत नाही नामदेव नरसीची. नाही पंढरीला गेलो तरी आम्ही इथे येतो. पंढरीची वारी सुद्धा चुकली नाही, वारी चुकून नाही हे नामदेवाकडे मागणी मागतो आम्ही, बस. बाकी तिला घराच्या बाहेर जाऊ देत नाही, करू देत. तुम्ही तिला एवढं हे दिलं त्याला फ्रीडम, तर मग कुठून आली ही संकल्पना डोक्यात? हे माझ्या आईपासूनच. आई भजन म्हणायची, आईपासून मी घडलो. माझ्यापासून माझा मुलगा मृदंग वाजवतो, ओम महाराज बापने, आणि मुलगी सुद्धा आमचं म्हणजे घरानंच सांप्रदायिक.